चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनल मध्ये मनापासून स्वागत आहे। स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते। भक्तांनो, बघा, नवीन लग्न झालेली स्त्री असेल किंवा एखादी वृद्ध सवासीन असेल, प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यात संक्रांतीचा जो सण आहे, संक्रांतीचा जो दिवस आहे, तो अत्यंत विशेष आणि महत्त्वाचा असतो। संक्रांत जशी जवळ येते तसं आपल्या प्रत्येकाच्या मनात एकच प्रश्न असतो, यावर्षी मी कुठली साडी घालायची, यावर्षी संक्रांतीसाठी कुठल्या रंगाची जी साडी आहे ती शुभ आहे, बांगड्या कुठल्या रंगाच्या परिधान करायचे आहेत, शुभ रंग कुठले आहेत। बघा, बऱ्याच वेळा संक्रांत म्हटली की आपण काळ्याच रंगाची साडी परिधान करतो। संक्रांत जवळ आली की आपण नवीन काळ्या रंगाच्या साड्या ज्या आहेत त्या खरेदी करतो। यावर्षी खरंच काळा रंग संक्रांतीसाठी शुभ आहे का? नक्की कुठल्या रंगाची साडी आपल्याला यावर्षी परिधान करायची आहे किंवा बांगड्या ज्या आहेत त्या कुठल्या रंगाच्या परिधान करायच्या आहेत? संक्रांत कशा पद्धतीने साजरी करायची आहे? कुठल्या रंगाच्या साड्या आपण घालू शकतो आणि कुठल्या जो रंग आहे तो या संक्रांतीला वर्ज आहे, याबद्दलची संपूर्ण सविस्तर योग्य अशी जी माहिती आहे ती तुम्हाला मी आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। त्यासाठी आपला आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण तुम्ही आपल्या चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे व्हिडिओ बनवेन ते सर्वात आधी तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचतील। बघा, सगळ्यात अगोदर मी तुम्हाला सांगते, पौष महिन्यात जेव्हा सूर्य हा मकर राशीत प्रवेश करतो त्यावेळेस आपण मकर संक्रांती जी आहे ती साजरी करतो। आपल्या धर्मग्रंथामध्ये मकर संक्रांतीचं जे महत्त्व आहे ते खूप विशेष आहे आणि मकर संक्रांतीच्या दिवशी आपण तिळीचे तिळगुळ बनवून हा जो सण आहे तो गोडाने उत्साहाने प्रत्येक घरोघरी साजरा करत असतो। बघा, याच दिवशी उत्तरायणाला सुरुवात देखील होते। खरं तर संक्रांतीपासून आपल्याला थंडी जी आहे ती थोडीशी कमी जाणवायला सुरुवात होते। त्याचबरोबर मकर संक्रांतीपासून जो दिवस आहे तो मोठा व्हायला लागतो आणि जी रात्र आहे ती रात्र कमी जाणवायला लागते। बघा, संक्रांतीच्या दिवशी दानाला, स्नानाला आणि विशेष कर्मांना अत्यंत महत्त्व आहे। या दिवशी आपण एखाद्या गंगेस्थळी जाऊन, एखाद्या धार्मिक स्थळी जाऊन जर स्नान केलं तर त्याचं विशेष पुण्य आपल्याला लागतं। मात्र आता प्रत्येकाला धार्मिक स्थळी जाणं शक्य होतं असं नाही, किंवा प्रत्येकाच्या जवळ एखादी गंगा नदी किंवा ज्या नदीला एक पावित्र्य आहे अशी नदी आपल्या प्रत्येकाच्या अवतीभोवती असते असं नाही। मग अशा वेळेस तुम्ही काय करा, तर अंघोळीचं जे पाणी आहे त्याच्यामध्ये गंगाजलाचं अर्ध झाकण पाणी घाला, त्यामध्ये थोडंसं गोमूत्र घाला आणि हे घालून तुम्ही या पाण्याने जरी स्नान केलं तरी गंगास्थळी जाऊन किंवा धार्मिक स्थळी जाऊन जे स्नानाचं तुम्हाला पुण्य लाभणार आहे तेच पुण्य तुम्हाला लाभेल। त्याचबरोबर या दिवशी तुम्हाला गोडाच्या ज्या वस्तू असतात, काळ्या रंगाच्या ज्या वस्तू आहेत, ह्या वस्तू तुम्हाला एखाद्या गरीब व्यक्तीला दान करायचे आहेत, घरामध्ये तिळगुळ बनवायचे आहेत आणि ते घराच्या अवतीभोवती जे शेजारी राहतात किंवा कमीत कमी 5 लोकांना, 5 घरांना हे जे तिळगुळ आहे ते तुम्हाला वाटायचे आहेत, याचाही अनन्यसाधारण जे पुण्य ज्याला आपण म्हणतो ते तुम्हाला लाभेल। बघा, त्याचबरोबर या दिवशी म्हणजे मकर संक्रांतीच्या दिवशी आपल्याला कुठल्या वस्तू दान करायच्या आहेत, तर काळ्या रंगाच्या असणाऱ्या तुम्ही चपला दान करू शकतात, तुम्ही काळ्या रंगाचे वस्त्र दान करू शकतात किंवा मग काळ्या रंगाची एखादी लोखंडी वस्तू असेल ती दान करू शकतात। एखादा खायचा पदार्थ जर काळ्या रंगामध्ये असेल तो तुम्ही दान करू शकतात। या दिवशी खरं तर काळा रंग जो आहे तो दान करण्याला, घालण्याला म्हणजे परिधान करण्याला एक विशेष महत्त्व आहे। बघा, आपण इतर वेळेस म्हणजे आपले जे शुभ कार्य असतात, पूजेचं काही असतं, तर त्यामध्ये आपण काळा रंग जो आहे तो वर्ज्य करत असतो। आपण त्या कार्यक्रमामध्ये काळा रंग हा परिधान करत नसतो, पण मकर संक्रांत जशी जवळ आली तसं आपण काळाच रंग जो आहे त्या काळ्याच रंगाचे कपडे घेतो आणि त्या दिवशी काळ्याच रंगाचे वस्त्र जे आहे ते परिधान करतो। मात्र यावर्षी खरं तर काळा जो रंग आहे तो आपल्याला वर्ज्य आहे। यावर्षी काळा रंग आपल्याला परिधान करायचा नाही। बऱ्याच बायकांना हे माहिती नाहीये, त्यामुळे सांगते काळा रंग जो आहे तो या मकर संक्रांतीला वर्ज्य आहे। तो का वर्ज्य आहे ते तुम्हाला पुढे सांगते। त्या अगोदर यावर्षी आपले शुभ रंग कुठले आहेत, ज्यापैकी कुठल्याही रंगाची साडी तुम्ही परिधान करू शकता। त्यातील पहिला रंग आहे सौभाग्याचे, ज्याला प्रतीक मानलं जातं। देवी दैवतांची ओटी भरण्यासाठी आपण ज्या रंगाचा वापर करतो तो म्हणजे हिरवा रंग। बघा, हिरवा रंग हा सौभाग्याचं प्रतीक मानलं जातं। हिरवा
रंग जो आहे तो शुभ कार्यात अत्यंत शुभ मानला जातो। या वर्षी देखील तुमच्याकडे जर हिरव्या रंगाची साडी असेल तर तीच तुम्हाला परिधान करायची आहे, किंवा नव्याने घेऊ इच्छित असाल तर हिरव्या रंगाची जी साडी आहे ती आवर्जून घ्या आणि या संक्रांतीच्या दिवशी हा सौभाग्याचा जो रंग आहे तोच परिधान करा। यानंतरचा दुसरा रंग आहे तो आहे लाल रंग। बघा, बऱ्याच वेळा व्रत, वैकल्य, उपासना, पूजापाठ करत असतो, संकल्प करत असतो, कुठल्याही पूजेची मांडणी करत असतो, तर त्या प्रत्येक गोष्टीमध्ये आपण लाल रंग आवर्जून वापरत असतो। लाल रंगाला देखील सौभाग्याचं प्रतीक मानलेलं आहे। लाल रंग हा आपल्या आयुष्यामध्ये असलेलं जे दारिद्र्य आहे ते दारिद्र्य संपवतो आणि आपल्या घरामध्ये सुख समृद्धी यांची प्राप्ती करतो। यावर्षी लाल रंगाची ही साडी तुम्ही परिधान करू शकता। या मकर संक्रांतीला लाल रंग जो आहे तो देखील शुभ मानलेला आहे। यानंतरचा तिसरा रंग आहे तो म्हणजे गुलाबी रंग। बघा, गुलाबी रंग हा प्रसन्नतेचे प्रतीक मानलेला आहे। गुलाबी जो रंग आहे तो आपल्या घरामध्ये, आपल्या आयुष्यामध्ये सकारात्मकता आणतो आणि आपल्या घरामध्ये असलेली जी नकारात्मकता आहे ती नकारात्मकता संपवतो। खरं तर कुठल्याही प्रकारचं शुभ कार्य असेल तर त्यात देखील आपण गुलाबी रंग जो आहे तो आवर्जून घालत असतो, कारण गुलाबी रंग हा आपल्या आयुष्यामध्ये सकारात्मकता आणणारा रंग मानण्यात आलेला आहे। आता या मकर संक्रांतीला तुम्ही गुलाबी रंगाची जरी साडी घातली तरीही तो रंग जो आहे तो अत्यंत तुमच्यासाठी शुभ मानलेला आहे। यानंतरचा चौथा रंग आहे तो म्हणजे केशरी रंग। बघा, आयुष्यामध्ये असलेले जे कलह किंवा जे संकट, विघ्न हे काही जर टळवायचं असेल तर त्यासाठी केशरी रंग हा अत्यंत विशेष मानलेला आहे। केशरी रंग हा शांततेचं, केशरी रंग हा सौभाग्याचं, केशरी रंग हा आपल्या आयुष्यात सुख समृद्धी आणण्याचे एक प्रतीक मानलेलं आहे। त्यामुळे या संक्रांतीच्या दिवशी तुम्ही केशरी रंगाची जी साडी आहे ती देखील घालू शकतात। यानंतरचा शेवटचा रंग आहे तो रंग आहे पिवळा रंग। बघा, पिवळा रंग हा आपल्या आयुष्यातील, जीवनातील नकारात्मकता संपवतो आणि आपल्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी यांची प्राप्ती करतो। जर आपल्या आयुष्यामध्ये खूप जास्त दारिद्र्य असेल तर त्या दारिद्र्य संपवण्यासाठी आपण पिवळ्या वस्तूंचा, पिवळ्या रंगाचाच वापर करतो। जसं की आपण प्रत्येक पौर्णिमेला असेल, मंगळवारी असेल, गुरुवारी असेल, शुक्रवारी असेल, जे माता लक्ष्मीचे वार असतात त्या वारांना आपण आपल्या घराच्या उंबरठ्याला पिवळ्या हळदीचं लेपन करतो। पिवळा रंग हा माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय असणारा रंग आहे आणि जर तुम्ही यावर्षी पिवळ्या रंगाची साडी घातली तर अखंड तुमच्या घरामध्ये सकारात्मकता राहील, माता लक्ष्मीची कृपा राहील, घरातील दारिद्र्याचा नाश होईल, घरातील जी दरिद्री आपण म्हणतो ही दरिद्री कुठेतरी संपून जाईल, घरातील गरिबी कुठेतरी कमी व्हायला लागेल। हे 5 रंग जे आहेत या 5 रंगांपैकी कुठलीही साडी तुम्ही परिधान करू शकतात। बघा, आपल्या हिंदू धर्मशास्त्रामध्ये संक्रांती देवीने जो वस्त्र परिधान केलेला असतो तो वस्त्र आपल्याला त्या वर्षी वर्ज्य असतो आणि या वर्षी संक्रांती देवीने काळ्या रंगाचे वस्त्र परिधान केलेले आहे, त्यामुळे या वर्षी काळा रंग जो आहे तो वर्ज्य आहे। पुन्हा एकदा सांगते, बघा, आपल्या हिंदू धर्मशास्त्रामध्ये संक्रांती देवीने जे वस्त्र परिधान केलेलं आहे, म्हणजे जो रंग परिधान केलेला आहे तो रंग आपल्यासाठी वर्ज्य असतो आणि या वर्षी संक्रांती देवीने काळा रंग परिधान केल्यामुळे आपल्याला काळा रंग जो आहे तो वर्ज्य आहे आणि म्हणून या वर्षी काळ्या रंगाचे वस्त्र, साडी, ड्रेस जे काही असेल ते आपल्याला घालायचे नाहीयेत। 5 शुभ रंग सांगितलेले आहेत, त्यापैकी कुठल्याही रंगाची साडी घातली तरीही चालेल। त्यासोबत आता बांगड्या कुठल्या परिधान करायच्या, तर बघा, यावर्षी आपल्याला सौभाग्याचं प्रतीक असणाऱ्या म्हणजे हिरव्या रंगाच्या बांगड्या परिधान करायच्या आहेत। कुठेही आपण देवीची ओटी भरत असेल किंवा कुठेही आपण जर धार्मिक स्थळी गेलो तर आपण स्वतः देखील हिरव्याच बांगड्या घालतो, कारण हिरवा रंग हा सौभाग्याचा रंग मानला जातो आणि मकर संक्रांतीचा जो सण आहे तो देखील सौभाग्याचा सण मानला जातो। त्यामुळे या दिवशी हिरव्या बांगड्यांना किंवा हिरव्या चुड्याचं महत्त्व हे विशेष आहे। हिरव्या चुडा भरू शकतो, त्याचबरोबर तुम्ही लाल रंगाच्याही बांगड्या परिधान केल्या तरीही चालतील, कारण लाल रंग जो आहे तो देखील माता लक्ष्मीचा अत्यंत प्रिय असणारा रंग, माता लक्ष्मीचा रंग मानला जातो। लाल रंग जो आहे त्या रंगाच्या देखील तुम्ही जर बांगड्या परिधान केला तरीही हा रंग यावर्षी तुमच्यासाठी शुभ आहे। त्यामुळे प्रत्येकाने यावर्षी लाल किंवा हिरव्या रंगाच्या बांगड्या परिधान करा आणि जे 5 रंगाचे कलर सांगितलेले आहेत त्यातीलच एक कलरची साडी तुम्ही घालू शकता। फक्त लक्षात ठेवा, काळा रंग वर्ज्य आहे, मग बांगड्यांसाठीही नाहीये आणि त्याचबरोबर साडीसाठीही नाहीये। मला वाटतं की तुमच्यापर्यंत ही योग्य माहिती पोहोचली असेल। अजूनही काही प्रश्न असतील तर ते कमेंटमध्ये नक्कीच कळवा। आजचा हा साधा सोपा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करा आणि पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ।